इन्कमिंग हेडलाईन्स पाहूयात फक्त 90 सेकंदात। आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा संपन्न। यंदा कळंब तालुक्यातील माने दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी। ठाकरे बंधूंच्या मोर्चावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले ते राजकारणात आपली जागा पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, माझ्या त्यांना शुभेच्छा। मला सौदा करायचाच असता तर मी 26 दिवस उपाशी राहिलो असतो का? उपोषण सोडल्यानंतर होणाऱ्या आरोपांनंतर सोनम वांगचुक संतापले। बीजेपीच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, एनटीए कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक मोठं पाऊल। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणखी एक व्हिडिओ केला शेअर, तरुण आंदोलकांचे मानले आभार। कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या ठेवल्या। केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक, 10 वर्ष कारावास, 10 कोटी रुपये दंड। शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात 31 जुलैपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करा।